तर मंडळी, यशोदावर जीवापाड प्रेम असलेल्या नमिताच्या आयुष्यात आता खूप मोठं वादळ येणार आहे. ते कसं? अहो, तिची सो कॉल्ड आई म्हणजे सुलू आत्या आता तिचं लग्न लावायला निघालेली आहे, तेही तिच्या मनाविरुद्ध. आणि एवढ्याने काही होणार नाहीये. हे जेव्हा आता धोंडे अण्णांच्या लाडक्या चिरंजीवांना कळेल ना, तेव्हा खूप मोठा राडा आणि तमाशा बघायला मिळणार आहे. बरं, एवढंच नव्हे, अहो पोलीस स्टेशनपर्यंत मॅटर जाणार आहे. पण मंडळी, आता प्रश्न मी असा सोडते की पोलीस स्टेशनमध्ये नेमकं धोंडे अण्णांची चिरंजीव जातील की दत्ता काका आणि लाडकी सुलू आत्या जाणार आहे? दोघांपैकी कोणीही जाव, आपल्याला काय, आपल्याला मज्जा येणार आहे आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये. त्यामुळे आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, फक्त सबस्क्राईब करू नका, हाईप बटनवर पण क्लिक करा, काय पैसे थोडी लागतात. तर मंडळी, वळूया आपल्या आजच्या भागाकडे. तर मंडळी, पुढील काही भागांमध्ये आता आपल्याला असं दिसेल की जी नमिता आहे, तिची आई सुलू आत्या, ती बळजबरीने तिचं लग्न लावायला निघाली आहे. मंडळी, होतं काय, नमिता बाहेर गेलेली असते आणि बाहेरून ती घरात येतच असते आणि तेवढ्यात तिला घरामध्ये ना सुलू आत्या आणि दत्ता काकाचं काय बोलणं चाललंय ते ऐकू येतं. आता सुलू आणि दत्तामध्ये बोलणं सुरू असतं की नमिताला खूप छान असं स्थळ आलंय आणि भरपूर ठिकाणी शोधून सुद्धा असा मुलगा भेटणार नाही, म्हणजे मुलगा लाखात एक आहे, आपल्याला अजून काय पाहिजे. हिचा बाप नालायक होता जो दुबईला फरार होऊन बसलेला आहे. पण इथे आता आपल्या मुलीचं सुद्धा भलं होईल ना. एकदाची कशी एकदम सुखी घरामध्ये जर गेली आणि जर सुखी राहायला लागली ना, माझं तर तिथेच भरपूर मन भरून जाईल, सुलू आत्याचं असं म्हणणं असतं. आणि नमिताला जेव्हा ऐकू येतं तेव्हा नमिताला खूप टेन्शन येतं की काय, माझं लग्न लावायला निघालेत आणि मला विचारलं सुद्धा नाही. आता नमिता तिथे येते आणि तिच्या लाडक्या दत्ता मामावर ओरडते आणि म्हणते, मामा, हे कुठले निर्णय घेताय रे तुम्ही? आणि तुम्ही दोघांनी मला विचारलं तरी का की मला लग्न करायचंय की नाही? माझ्या मनाविरुद्ध तुम्ही माझं लग्न ठरवू शकत नाही. आई, तुला मी फायनल सांगते, मी लग्न करणार नाही. मला विचारलं का एवढं सगळं करण्यापूर्वी? तेव्हा आता सुलू तिला पहिल्यांदा प्रेमाने समजावायला लागते की हे बघ, तुला कुठल्याही परिस्थितीत लग्न करावं लागेल आणि हे स्थळ हातचं मी जाऊ देणार नाही, कारण बोट ठेवायला जागा नाही, इतके चांगले लोक आहेत, तू गप्प बस, तुला कळत नाही. आणि मोठ्या माणसांमध्ये तुला कोणी बोलायला सांगितलं ग? आता असं बोलून सुलू तिला गप्प करते. बिचारी नमिता अगदी रडत रडत आपल्या खोलीमध्ये जाते. खूप रडत असते आणि तिचं म्हणणं एकच असतं की मी लग्न करणार नाही. पण काय, सुलू आता तिचं काय ऐकतच नसते. शेवटी मग आता थोड्या वेळात नमिता इकडे आता धोंडी अण्णांच्या घरी येते. मंडळी, एवढंच नव्हे, ती फक्त जात नाही, ती म्हणजे आपली आता अवनी जी आहे ना, ती घरामध्ये न्यूजपेपर वाचत बसलेली असते, तिच्या धुंदीत असते. आणि इकडे यशोदा काहीतरी त्याचं काम करत असतो मागच्या खोलीमध्ये. आणि मागून आता नमिता येते आणि ती दार ठोकते. आता यशोदा दार उघडतो आणि बघतो, काय ग, काय झालं? तेव्हा नमिता कुठलाही विचार न करत फक्त रडता रडता यशोदाला घट्ट मिठी मारते आणि मिठी मारत मारत फक्त रडत असते. तेव्हा यशोधन म्हणतो, काय ग, काय झालं, मला सांगशील का? हे बघ, असं रडू नको, आणि ही पद्धत कुठली आहे तुझी? मला मिठी का मारली आहेस? मागे हो बरं. पण नमिता काही त्याला सोडत नसते. आता यांची कुजबूज अवनीला ऐकू येते आणि अवनी बघायला जाते की कोण आलंय. तिला सुरुवातीला जेव्हा ती नमिताला बघते तेव्हा बरं वाटतं, पण नमिताला रडताना बघते तेव्हा ती सुद्धा चिंतेत पडते. आणि आता ती तिकडे जाणार, पण तोपर्यंत तिला ते दोघांनी मिठी मारलेली दिसते, त्यामुळे ती थोडीशी अवघडून जाते की मी कसं काय जाणार आहे तिथे. आणि आता नमिताला यशोधन बळजबरीने मागे करतो आणि म्हणतो, नमिता, अगं काय झालंय, सांगशील का मला? तेव्हा नमिता रडत रडत म्हणते की यशा, माझं खरंच खूप प्रेम आहे रे तुझ्यावर, मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. तुला नाही आहे का माझ्याबद्दल तुला काहीच भावना नाही आहेत का? तुझं माझ्यावर प्रेमच नाही आहे का? तुला मी आवडतच नाही का? यशा, माझी आई माझं बळजबरीने दुसरीकडे लग्न लावायला निघाली आणि मला तिकडे लग्न करायचं नाहीये. मला फक्त आणि फक्त तुझ्याशी लग्न करायचंय, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता अवनी जेव्हा हे सगळे शब्द नमिताच्या तोंडून ऐकते तेव्हा अवनीला थोडंसं आपल्याबद्दल रिलेट होतं. म्हणजे आता ऑब्व्हियसली ते तर होणारच आहे ना. अवनीच्या बाबांनी तिच्या मनाविरुद्ध विवानसोबत तिचं लग्न लावायचं ठरवलेलं होतं आणि विवान कसा मुलगा आहे हे तिला चांगलंच माहिती होतं. पण तरी सुद्धा ती स्टँड घेऊ शकत नव्हती. आणि आता हिच्याकडे, नमिताकडे तरी रडण्यासाठी यशोदा आहे, तिच्याकडे तर कोणीच नव्हतं. त्यामुळे अवनी असं ठरवते की ती नमिताला मदत करेल. अवनी आता पुढे जाते आणि म्हणते, नमिता, अगं रडू नकोस, एवढ्याशा गोष्टींनी कोणी रडतं का? आम्ही आहोत ना तुझ्या बाजूने. आणि तुझं यशादादांवर प्रेम आहे ना, खरंच मनापासून आहे ना, मग काय कशाला घाबरतेस? आपण बोलूयात ना तुझ्या आईसोबत, तुझ्या आई ऐकून घेईल. नको रडूस, शांत हो बरं. हे बघ, कोणी असो ना असो, मी तुझ्या बाजूने असेल. आता अवनी तिच्या बाजूने उभी राहते नमिताच्या. नमिता पुन्हा रडू लागते आणि म्हणते, नाही ग, तू नाही ओळखत माझ्या आईला. आता यशोधन सुद्धा तिला सांत्वना देत असतो. यशोधनला सुद्धा आता कुठेतरी वाईट वाटत असतं, कारण त्यालाही कुठेतरी थोड्याफार भावना तिच्याबद्दल असतातच. आता तो तिला शांत करत असतो, पण नमिता पुन्हा एकदा त्याला मिठी मारते घट्ट आणि फक्त रडत असते. आता ही अवनी सुद्धा तिला शांत करायला लागलेली असते. पण मंडळी, दुसरीकडे आता सुलू आत्या सगळीकडे आपल्या मुलीला शोधत असते, पण ती काही सापडत नसते. तितक्यात तिला इकडनं यांच्या घरातून ना एक बाई रडायचा आवाज येतो. अर्थात ते रडणं नमिताचं असतं हे ती ओळखते. सुलू आत्या दत्ता काकाला घेऊन आता धावतच जाते.
आणि जोरात ते मागचं दार उघडते आणि बघते तर काय, तिला आणि दत्ताला म्हणजे सुलूला आणि दत्ताला काय दिसतं की नमिताने यशोदाला घट्ट मिठी मारलीये आणि अवनी हे सगळं बघतीये. मंडळी, तिथे जाऊन सुलू असा काय तमाशा घालते ना, सुलू घेते आणि सगळ्यात आधी नमिताला मोठ्याने ओरडते आणि तिचं मुस्काट फोडते, तिला खूप मारहाण करते. अहो एवढंच नाही, तो दत्ता जो इकडे तिकडे दारू पिऊन पडलेला असतो, तो दत्ता चक्क आपल्या यशोदादावर हात उचलतो, त्याला 4-5 मुस्काटात लगावतो. एवढंच नव्हे तर त्याला जीवे मारण्याची सुद्धा धमकी देतो आणि म्हणतो, काय रे माझ्या मुलीला नादाला लावतोस, आधी माझ्या बहिणीला बरबाद केलं तुझ्या बापाने आणि आता माझ्या भाचीचा नादी लागलायस, तिला नादी लावतोस. हे बघ, माझ्या भाचीपासून दूर राहा, तूच बोलवलं ना तिला इथे, तूच त्रचायला लावली ना तिला ही सगळी थेरप. आता अवनी त्या दोघांनाही शांत करत असते आणि म्हणते, सुलू आत्या, अहो तुम्ही गैरसमज कशाला करताय, शांत व्हा. अहो त्यांचं प्रेम येतं एकमेकांवर. आणि हो, यशोदादांनी तिला नव्हतं बोलवलं, ती स्वतःच्या मर्जीने आलेली आहे आणि काय येऊ नये, तिचं प्रेम आहे यशोदादांवर. तेव्हा सुलू आत्या तिच्यावर ओरडते, म्हणजे अगदी अवनीवरती डाफरते आणि म्हणते, तू गप्प बस ग, तू आज आलेली मुलगी आहेस, आमच्यामध्ये बोलू नकोस. आणि हो यशा, तुझा जर विचार असेल ना की माझ्या मुलीशी लग्न करायचं, तर तो विसर. ते मी आज या जन्मात सुद्धा होऊ देणार नाही आणि पुढच्या कुठल्याही जन्मात होऊ देणार नाही, कळलं. असं म्हणत आता पुन्हा एकदा दत्ता काका त्याच्या मुस्काटात लगावतो आणि ते दोघंही तिथून निघून जातात. आता अवनी खूप त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते, पण अवनीला सुद्धा ते लोक झिडकारतात. इकडे अवनी आता यशोदादाला सांत्वना देत असते, कारण तिला असं वाटतं की यशोदादाचा खूप मोठा अपमान झालेला आहे. ती खूप चिडते. यशोदादा म्हणतो की ठीक आहे, जाऊ दे, शेवटी मुलीचे आई वडील आहेत ते, किंवा मुलीचे आई आणि मामा आहेत ते, त्यांचं चिडणं स्वाभाविक आहे बहिणी, जाऊ द्या, तुम्ही नका टेन्शन घेऊ, सोडा विषय इथेच, आणि प्लीज या सगळ्यातलं घरात कोणालाही सांगू नका. पण अवनी खूप संतापलेली असते, कारण तिला यशोदादाचा अपमान सहन झालेला नसतो. आता अवनी कुठलाही विचार न करता सरळ राजाला फोन लावते. राजा त्याच्या कामावर गेलेला असतो. आता राजा फोन उचलतो आणि म्हणतो, काय हो, काय झालं, काही हवंय का. आता अवनी घडलेला सगळा प्रकार, सगळा तमाशा आता आपल्या राजाला सांगते आणि राजा इतका चिडतो की तो त्याचं काम राहू देतो आणि लगेच पाण्याला फोन लावून त्याला हा सगळा प्रसंग सांगतो. तो म्हणतो, पाण्या, आत्ताच्या आत्ता घराकडे चल, आता लय मोठा मॅटर होणार आहे. आता ते दोघंही सगळ्यात पहिले आपली हातची कामं सोडतात. पाण्या आपलं मेकॅनिकचं काम सोडतो, म्हणजे गॅरेजमधलं काम सोडतो आणि लगेच घरी येतो. आणि राजा सुद्धा आपल्या हातात आलेलं काम सोडून सगळ्यात पहिले घरी येतो आणि यशोदादाला जाब विचारतो की दादा, तू का ऐकून घेतलंस त्या माणसाचं, का ऐकलंस तू का नाही दिली त्याच्या मुस्काटात लगावून. हे बघ, त्याने तुझ्यावर हात उचलून बरं नाही केलं. आणि नमिताचं काय, ती स्वतः आलेली होती ना, त्याने तुला का मारलं. आणि नमिताचं लग्न बळजबरीने काय लावता येते, हे ते काही नाही. दादा, तुझ्या बाबतीत मॅटर आता सिरियस झालाय, मी अजिबात ऐकून घेणार नाही. अवनी म्हणते, राजा जरा शांत हो, डोक्याने काम घे, तू त्यांना जाऊन प्रेमाने समजवून ये. यशा दादा, त्याच्यासोबत तुम्ही पण जा. आता यशा म्हणतो की हो मी जातो, पण मग अगं आपण जाऊन बोलणं गरजेचं आहे का. तेव्हा पाण्या गोडगोड बोलत म्हणतो, हो गरजेचं आहे ना, मला जाब विचारायचा आहे त्या दत्ताला की त्याने मारलंच कसं काय माझ्या भावाला. आता हे 3 जण तिथे जाऊन पोहोचतात सुलू आत्याच्या घरी. अवनी त्यांना आधीच वॉर्न करून देते, आधीच ती चेतावणी देते की हे बघा, शांततेत बोलून या, कुठल्याही पद्धतीने आरडाओरडा करू नका, ओके. असं म्हणत आता तिने त्यांना पाठवलेलं असतं. हे 3घंही गेलेले असतात, सुलू आत्याचं दार ठोठवतात. आणि सुलू आत्याचं दार ठोठवल्यानंतरून तिथे मध्ये वेगळेच तमाशे सुरू असतात. खरं तर आता सुलू आत्याचं ते जेव्हा दार ठोठवत असतात तेव्हा सुलू आत्या दार उघडत नसते सुरुवातीला. कारण मध्ये काय सुरू असतं माहितीये का, सुलू आत्याने बळजबरीने नमिताचा हात धरत, हात पिरगळत तिला घरामध्ये नेलेलं असतं आणि त्याच्या मुस्काटात लगावलेल्या असतात. सुलू आत्या म्हणते, काय ग, तुला तो यशोदास सापडला का. अगं दुश्मन आहे तो आपला, दुश्मन, त्याच्या बापाने माझं कधी भलं केलं नाही आणि तू त्याच्याकडे जातेस, त्याच्यावर प्रेम करतेस. अगं लाज नाही का वाटत तुला, अशी कशी मुलगी जन्माला आली माझ्या पोटी, देव जाणे. हे घे, ही साडी घाल आत्ताच्या आत्ता, आणि थोड्याच वेळात ते पाहुणे बघायला येणार आहेत. त्यांचं म्हणजे खरं तर त्यांचं कॅन्सल झालंय, पण आताच्या आता ही साडी घाल आणि आपल्याला तुझे फोटो काढायचे आहेत, म्हणजे तुझा फोटो मला मुलाकडच्यांना पाठवता येईल, मला कुठलंही कारण देऊ नकोस. नमिता बिचारी रडत असते आणि नाईलाजाने आता तिला ती साडी नेसायला लावलेली असते तिच्या आईने. आणि असं म्हणत सुलू तिथून रागात निघून जाते आणि तिला कोंडून घेते नमिताला. बिचारी, मी म्हणाली होती ना तिच्या आयुष्यात वादळ येणार आहे, हेच ते वादळ. तर मंडळी एवढ्याने होत नाही. आता सुलू आत्या बघते की दाराला कोण आलेलं आहे. ती दार उघडते आणि बघते तर काय, तिला हे 3 जणांची फौज आलेली दिसते, पाण्या, यशोधन आणि आपला राजा. आता ती दार उघडते आणि तितक्यात दत्ता सुद्धा तिच्या मागोमाग येतो आणि म्हणतो, कोण आहे ग ताई. आता त्या दोघांना हे 3घंही दिसतात. तेव्हा राजा म्हणतो, काय रे दत्ता काका, तू कारण नसताना यशोदावर हात का उचलला. तेव्हा दत्ता आता पुन्हा यशोधनला खूप वाईट साईड बोलत असतो आणि म्हणतो की याने माझ्या भाचीला नादाला लावलंय आणि माझ्या भाचीला मुळात मिठी मारायची त्याची हिंमत कशी झाली. तेव्हा यशोदा म्हणतो, हे बघा, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय, नमीचं माझ्यावर प्रेम आहे आणि म्हणायला गेलं तर तिला माझ्याशी लग्न करायचंय, तुम्ही तिचं असं दुसरीकडे बळजबरीने लग्न लावून नाही देऊ शकत. तेव्हा आता सुलू आत्या म्हणते, ते माझं मी बघेल, माझी मुलगी आहे ती, तू का मध्ये पडतोयस रे, तुझं पण प्रेम आहे का तिच्यावर. तेव्हा यशोधन म्हणतो, ते काहीही असेल पण हे चुकीचं आहे ना. तेव्हा पाण्या म्हणतो, आणि हे दत्ता काका, आत्ता यानंतरून जर तू माझ्या यशोदादाकडे रागात जरी बघितलंस ना तरी लक्षात ठेव,
तेव्हा पुन्हा एकदा दत्ता काका यशोधनला खूप वाईट साईड बोलत असतो. तो म्हणतो की हा मुलगा वाईट आहे, तुमच्या बापावर आहात तुम्ही सगळे, तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, म्हणजे खूप बडबड करत असतो तो. आणि दत्ता काकाचं हे सगळं लक्षण बघून आता तिघही खूप संतापलेले असतात, अगदी राजा सुद्धा. तेव्हा मंडळी आता होतं काय माहितीये का, त्याला म्हणतो काका सोडा ना विषय. आता यशोदा असं बोलतोच तितक्यात दत्ता पुन्हा एकदा त्याच्या मुस्काटात लगावून त्याला मागे ढकलून देतो. आणि हे सगळं पाण्याला काही सहन होत नाही. पाण्या कुठलाही विचार न करता दत्ता काकाच्या मुस्काटात लगावून देतो. आता राजा सुद्धा पाठोपाठ दत्ता काकाची चांगलीच धुलाई करतो. मंडळी अगदी रंजक एपिसोड असणार आहे. अहो एवढंच नव्हे, आता ते दोघंही मिळून त्याची मजबूत धुलाई करत असतात. आणि यशोदा त्यांच्यातली भांडणं मोडत असतो की अरे मुलांनो राहू द्या, चला चला चला. आता कसं बसं यशोदा आवरतो आणि राजा आणि पाण्या म्हणतो की ते निव्वळ म्हणजे ना यशोदादाने थांबवलं ना म्हणून वाचला दत्ता काका असतो. आमच्या यशोदादाकडे डोळे वर करून सुद्धा बघत नको जाऊस, असं म्हणत आता हे तिघही भाऊ कसे बसे आपल्या घरी परत येतात आणि अवनीला सगळा घडलेला प्रकार सांगतात. आता धोंडी अण्णा सुद्धा हा सगळा प्रकार ऐकतात आणि धोंडी अण्णा आणि अवनी दोघंही चिडतात. ते म्हणतात की मारामारी करायची काय गरज होती. आता धोंडी अण्णा सुरुवातीला समर्थन करत असतात की काय काय रे, बरं झालं तुम्ही त्याला चांगलंच तासलं, पण तुम्ही किती पण काही पण झालं तरी तो तुमचा काका आहे, तुम्ही त्याच्यासोबत असं करणं चुकीचं आहे. आणि अवनी सुद्धा समजावते की अवनी म्हणते की हे प्रत्येक गोष्टीत मारामारी करणं योग्य आहे का, तुम्ही का मारलं त्यांना, तुम्ही प्रेमाने नाही का बोलू शकत होते. आता राजा म्हणतो प्रेमाने बोलण्याजोगे होते का ते. तितक्यात पाण्या पण म्हणू लागतो की नाही, त्यांना समजली नाही प्रेमाची भाषा. आता यांच्यामध्ये जेमतेम शांतता होतच असते. तितक्यात आता दाराशी पोलिसांची गाडी येते. हो मंडळी, आणि पोलीस घेऊन कोण आलेलं असतं माहितीये का, सुलू आत्या आणि दत्ता काका. ते पोलिसांना घेऊन तिथे येतात आणि सांगतात की हा हे बघा हीच ती दोघं मुलं ज्यांनी माझ्या भावाला अगदी बेदम मारलं. आता सुलू असं रडत रडत सांगत असते नाटकं करत आणि दत्ता म्हणतो ही अगदी अट्टल गुंड आहेत. यांच्या घरामध्ये ही जी मुलगी आली ना तिला सुद्धा फसवणूक करून आणलेलं आहे. त्या मुलीला खूप त्रास देतात, हे मारहाण करतात, कामं लावतात. अहो चांगली शिकलेली मुलगी पण तिला मूलकरण करून ठेवलेलं आहे यांनी. असे वाईट साईड भरपूर आरोप आता पोलिसांना दत्ता काका आणि सुलात्या यांच्याबद्दल सांगतात. आणि पोलीस फायनली राजा आणि पाण्याला अटक करतात. आता पोलिसांच्या अवनी खूप विनवण्या करत असते की हे बघा असं काहीही नाहीये, हे खोटा आरोप करताय, हे दोघं निर्दोष आहेत, असं काहीही नाहीये. पण नाही, पोलीस कसलंच कोणाचं ऐकत नसतात. पोलीस कुठलाही विचार न करता आपल्या राजाला आणि पाण्याला अटक करून घेऊन जातात. तितक्यात आता तिथे धन्या येतो आणि धन्या प्रकाराची शहानिशा करतो. तेव्हा तो सुद्धा डोक्याला हात लावून बसतो. आता घरामध्ये मंडळी खूप जास्त टेन्शनचं वातावरण आहे. एवढंच नव्हे तर बिचारा नमिताला कळलं की ह्या दोघांना अटक झाली, तर नमिता सुद्धा खूप जास्त टेन्शनमध्ये आली आहे. मंडळी तुम्हाला काय वाटतं, हे सगळं योग्य झालं का. आणि हो, आता राजा प्लस पाण्याला अटक केलेली आहे. मंडळी ते सुटतील का हो जेलमधून, तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नुसते सांगू नका, आजचा भाग कसा वाटला तेही सांगा. आणि आपल्या व्हिडिओ खाली असलेल्या हाईप बटनावर नक्की क्लिक करा. आणि हो, एवढ्याने नाही चालणार, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपले असेच फ्रेश ट्विस्ट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मंडळी, वेळ झाली थांबण्याची, भेटूया लवकरच. धन्यवाद.